नमस्कार, M12 न्यूज मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. सध्या महाराष्ट्र अनेक विविध मोठ्या संकटांशी एकत्र लढतो आहे. कोरोनाची दुसरी लाट ही भारतावर अशी येऊन आदळली की त्याच्यात अतोनात नुकसान झालं. या कोरोनाच्या लाटेबरोबरच महाराष्ट्र आणि भारत एका वेगळ्या संक्रमणातनं जातो आहे. दोन नुकतेच निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिले. एक निकाल दिला तो मराठा आरक्षणाच्या संदर्भात, एक निकाल दिला तो ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने ओबीसींचं जे शासकीय नोकरीतलं जे बढती संदर्भातलं जे आरक्षण होतं त्याबद्दलच्या कायद्यामध्ये काही बदल केले. याच ओबीसी कायद्यांबद्दल, याच मराठा आरक्षणाबद्दल, याच ओबीसी आरक्षणाबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक मृणालजी ढोले पाटील. आपण त्यांच्याकडनं अगदी सुरुवातीपासून जाणून घेऊयात की आरक्षण हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं, तेच आजपर्यंत चालत आलं आहे का? या आरक्षणाला मध्ये मध्ये काही शासनाने केलेले नियम, शासनाने केलेल्या कायद्यांमधले बदल, त्यात आलेले मंडल आयोग सारखे जे मध्ये टप्पे, ते आजपर्यंत जे मराठा समाज हा ओबीसी आरक्षणामध्ये जागा मागतोय तिथपासून ते महाराष्ट्र शासनाने या ओबीसी आरक्षणावर आणलेली स्थगिती, ओबीसी आरक्षणाला नोकऱ्यांमध्ये बढतीबाबत असलेल्या आरक्षणामध्ये आणलेली स्थगिती इथपासून ते थेट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला की ज्याच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना ओबीसी आरक्षणातनं वगळ देण्यात आलंय. इथपर्यंतचे सगळे विषय आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार मृणालजी. आम्हाला सुरुवात इथपासून करायचं आहे की आरक्षणाचा इतिहास आम्हाला तुमच्याकडनं थोडक्यात जाणून घ्यायचा आहे की बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं आरक्षण आणि सध्या जे आरक्षण लागू आहे सगळ्या जातींना, जमातींना, ते पुरेसं आहे का? आरक्षणाचा इतिहास थोडक्यात आम्हाला सांगा. आरक्षणाचा इतिहास तसा शाहू महाराजांपासून चालू होतो, पण आपण एक प्रेम घेऊ आणि मला वाटतं 1950 म्हणजे जेव्हा घटना बनली तेव्हापासून. त्याचं कारण असं आहे की याच्या आधीचं जे आरक्षण होतं ते त्या राज्य संस्थानिकांवर होतं, त्यांच्या मनमर्जी चालायचं, त्याला असं काही कायदेशीर स्वरूप असं नव्हतं. आत्ताचं जे आरक्षण आहे विशेषतः 1950 नंतर किंवा 52 नंतर घटना लागू झाल्यानंतर, तर त्यावेळेस काय झालं होतं की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स हे अतिशय इझिली आयडेंटिफायबल होते. त्यामुळं त्यांची यादी तयार झाली. त्यांना 1950 पासूनच आरक्षण लागू झालं. पण झालं काय की बाबासाहेब म्हणले की फक्त एसटी नाही तर असे भटके, विमुक्त असे इतर बरेच समाज आहेत ज्यांना ओबीसी हे नाव दिलं. आणि एक आपल्या चॅनलवरून एक खुलासा करू शकतो की ओबीसी हे टर्म जो पहिल्यांदा कोणी वापरला असेल तर तो कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट्स मध्ये जवाहरलाल नेहरूंनी वापरलाय. हे थोडंसं सगळ्यांसाठी जरा आश्चर्यकारक माहिती असेल. नवीनच माहिती आहे. तर हो, मुळात तर झालं असं की त्याच्यात मग त्या काळात जेव्हा कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये डिबेट्स होत होते कॉन्स्टिट्यूशनवरनं, तर त्यावेळेस सरदार पटेल म्हणले की बाबा हे तुम्ही मला एससी सांगताय हे मला कळतंय, तुम्ही मला एसटी सांगताय, आदिवासी समाज सांगताय हे मला कळतंय, पण तुम्ही हा ओबीसी जो टर्म सांगताय हा काय मला कळत नाही. तर ह्यांना आयडेंटिफाय कसं करणार, यांना तुम्ही झिरो डाऊन कसं करणार, यांना मॅप कसं करणार, काय काय सिस्टम लावायला लागेल. तर अर्थात आर्टिकल 340 प्रमाणे ओबीसीचं आरक्षण आहे. तर बाबासाहेब काय म्हणले की तुम्ही एक कमिशन नेमा जो अख्खा देशाचा दौरा करेल आणि सत्ता, संपत्ती, शिक्षण, नोकऱ्या यांच्यापासून कुठला समाज वंचित आहे हे ते आयडेंटिफाय करतील आणि ते आयडेंटिफाय करून एक यादी करतील ज्यांना तुम्ही आरक्षण देऊन टाका. तर झालं असं की अर्थात देश नवीन होता, कोणाला दोष देणं काही कारण नाही, खूप कामं होती. त्या काळात हे आयोगाची नेमणूक काय झाली आणि मग त्यानंतर आपल्याला माहिती की बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना त्यांनी जी काही कारणं दिली, हिंदू कोड बिल वगैरे हे जी होती, त्यात एक कारण की तुम्ही ओबीसीसाठी कुठलाही आयोग नेमला नाही हे पण होतं. त्यामुळे ओबीसींना तुम्ही
काही त्याचं घेणं देणंच तुम्हाला नाही, हे याचं एक खदखद बाबासाहेबांच्या मनात नक्कीच होती. तुम्ही मला प्रश्न असा विचारला की बाबासाहेबांना हे अपेक्षित आजचं आरक्षण आहे का? निश्चित नाही. त्याचं कारण असं आहे की ओबीसींना आरक्षण हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळजवळ 42 वर्षांनी भेटतं. म्हणजे इंदिरासानीचा केस खटला जेव्हा संपला 92 मध्ये, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आणि त्यानंतर पंचक्राज आल्यानंतर कुठेतरी ओबीसींना आरक्षण भेटायला चालू झालं. तर 40-45 वर्षाचा डिले स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये हा निश्चित बाबासाहेबांना अपेक्षित नव्हता. बाबासाहेबांना हे 1950 पासूनच लागू करायचं होतं. बरं, ते लागू पण आज कुठं झालंय? फक्त स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षण आणि नोकऱ्या, आणि त्यात पण हायर एज्युकेशन मध्ये नाही, हायर क्वालिफाईड जॉब्स मध्ये नाही, विधानसभेत नाही, लोकसभेत नाही. त्यामुळे ओबीसीचं आरक्षण जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं ते निश्चित आलेलं नाही. तर त्याच्यानंतर आपण परत थोडंसं मागे जाऊया की बाबासाहेबांना हे आरक्षण द्यायचं होतं, ते देता आलं नाही. त्यांनी राजीनामा दिला, पण कुठेतरी बाबासाहेबांना पॅसिफाय केलं पाहिजे, त्यांची गरज होती देशाला. या सगळ्या याच्यात नेहरूंनी एक कमिशन नेमलं. त्या काळात काकासाहेब कालेलकर हे एक कमिशन होतं, आणि काकासाहेब कालेलकरांनी अभ्यास केला आणि त्यांनी साधारणतः 2,500 जाती त्यांनी सर्वे केला. काकासाहेब कालेलकर हे कोकणातले खासदार होते. त्यांनी सर्वे केला, 2,500 जातींचा डेटा दिला, म्हणजे हे ओबीसी आहेत, यांना तुम्ही कुठेतरी समाविष्ट करा. आता हा डेटा त्यांना जो भेटला, तर बऱ्याचशा राज्यांमध्ये आपापल्या ब्रिटिशांनी काही लिस्ट केल्या होत्या, एनटी डीएनटी अशा काही लिस्ट केलेल्या होत्या. तर ते डेटा संकलित केला, त्याच्या व्यतिरिक्त काही डेटा त्यांनी संकलित केला. पण झालं असं की काकासाहेब कालेलकरची अंमलबजावणी काही झाली. तर झालं त्याच्यानंतर असं की ज्यावेळेस इंदिरा गांधीचं सरकार होतं, इंदिरा गांधीच्या सरकारमध्ये इंदिरा गांधीला प्रचंड विरोध होऊ लागला, आणि जेपींनी त्यावेळेस परत हे केलं. त्यावेळेस मोरारजी देसाई म्हटले की जर आमचं सरकार आलं, त्यांनी जनतेला आश्वासनं दिली. जेपी आंदोलनामध्ये बरीच आश्वासनं दिली गेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही हे ओबीसी साठी जे आरक्षण आहे आम्ही लागू करू, काकासाहेब कालेलकर आयोग आम्ही लागू करू. आणि त्यांनी आश्वासन दिलं, ते सत्तेत आले. ज्यावेळेस जे खासदार होते ओबीसीच्या बाजूनी मोजकेच होते, पण ते म्हणले तुम्ही प्रॉमिस केलं होतं की बाबा ओबीसी तुम्ही आरक्षण द्याल. तसंच झालं नाही. अर्थात सत्तेत आल्यावर लोक काही आश्वासन पाहतात असं काही नाही. तर त्यामुळे ते काय म्हणले की मला द्यायला काही अडचण नाहीये, पण तुम्ही एक लक्षात घ्या की हा डेटा अतिशय कुचकामी डेटा आहे. हा डेटा अतिशय अनप्रोफेशनली बनवला गेलेला आहे. ह्याच्यात खूप सायंटिफिक प्रॉब्लेम येऊ शकतात जर कोर्टात गेले तर. तर आपण असं करू की हा आयोग आहे, ठीक आहे, याचा रिपोर्ट आहे, ठीक आहे, या रिपोर्टच्या आधारे आपण एक नवीन कमिशन नेमू. तर त्यांनी एक नवीन कमिशन नेमलं. बिहारचे माजी मुख्यमंत्री होते बिंदेश्वरी प्रसाद मंडल, ते त्या काळात खासदार होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी कमिशन नेमलं. आणि जे मंडल कमिशन आपण त्याला म्हणतो, बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या अंडर त्यांनी कमिशन नेमलं ओबीसीचा अभ्यास करण्यासाठी देशभर. आणि त्यामध्ये त्यांनी देशात सर्वे पुन्हा केला, आणि ज्या त्रुटी काकासाहेब कालेलकर मध्ये जे आक्षेप नोंदवले गेले होते की याच्यात स्टॅटिस्टिशियन्स नाहीये, सोशल बॅकवर्डनेसचं डेफिनेशन तुम्ही कसं करणार, त्याची टँजिबिलिटी कशी डिफाईन करणार. तर त्यांनी काय केलं, त्या काळात ज्या भारतीय ह्याच्यात संस्था होत्या, केंद्रीय संस्था होत्या भारतीय सरकारमध्ये, म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन किंवा इतर सायन्सच्या संस्था होते, इतर सोशल सायन्सच्या संस्था, या सगळ्यांची मिटिंग केली आणि त्यांनी काही फॉर्म्युले ठरवले, त्यांनी काही प्रश्नावली ठरवली, काहीतरी ज्या जे गोष्ट ज्याला काही मॅथमॅटिकल फॉर्म्युला नाही, म्हणजे सोशल सायन्सला आपल्या रेग्युलर सायन्स सारखे फॉर्म्युलाज नसतात, त्याला फिगर्स नसतात. तर ते कसे बसवायचे, म्हणजे सामाजिक मागासले पण कोण किती, हे कसं ठरवणार तुम्ही, ती एक नॉन टँजिबल गोष्ट आहे. तर ते स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन बरोबर बसते, इतर सामाजिक आणि सायंटिफिक शाखांबरोबर बसले आणि त्यांनी फॉर्म्युलेट केलं होते. आणि त्याच्यानंतर अख्ख्या देशाचा अभ्यास करून, अर्थात तोपर्यंत मोरारजींचं सरकार गेलं होतं, इंदिरा गांधींचं सरकार आलं होतं. त्यानंतर इंदिरा गांधीच्या काळात त्यांनी तो सरकारला अहवाल प्रस्तुत केलं, आणि या देशात की ओबीसीना 27% आरक्षण दिलं पाहिजे,
अशी त्यांनी एक भूमिका मांडली. त्या अहवालाचं एक अतिशय महत्वाचं वाक्य होतं, टू इक्वेट अनइक्वल्स एज इक्वल इज टू परपेच्युएट अनइक्वालिटी. म्हणजे तुम्ही असमान लोकांना समान वागणूक देण्याची गोष्ट करत असाल तर तुम्ही कुठेतरी असमानता प्रस्थापित करताय, असं त्याचं ओपनिंग स्टेटमेंट होतं. आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधींकडं तो अहवाल साधारणतः 82-83 साली आला आणि त्या काळात मला वाटतं देश अतिशय अस्थिर परिस्थितीत जात होता. म्हणजे जो पंजाबचा प्रॉब्लेम चालला होता त्या काळात म्हणजे देश अतिशय अस्थिर परिस्थितीत होता. नंतर 84 साली इंदिरा गांधीचं निधन झालं, तर त्यांना तो अहवाल काही लागू करता आला नाही आणि परत देशाच्या राजकारणाने अतिशय जबरदस्त कलाटणी घेतली आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले. राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा काही लोकांनी परत त्यांच्याकडे मागणी केली की बाबा आता हे सगळं झालं ठीक आहे, आता मंडल कमिशनचं हे आलेलं आहे तर तुम्ही ते इम्प्लिमेंट करा. तर राजीव गांधी अतिशय एक वेगळ्या विचारांची व्यक्ती होती, अतिशय त्या काळात ताजे विज्ञानवादी. तर त्यांना आरक्षण, सामाजिक न्याय ह्याच्यामध्ये थोडा म्हणजे रस जरा कमीच होता. त्यांना विज्ञान म्हणजे सोशल सायन्समध्ये त्यांना रस कमी, त्यांना सायन्समध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये रस जास्त होता. तर त्यामुळे त्यांनी काही इथं लक्ष दिलं नाही या मंडल कमिशनकडे. उलट त्यांनी त्यांचा फोकस कम्प्युटर, बाकी सगळं आधुनिकीकरण, मॉडर्नायझेशन आणि या सगळीकडे वळवला. तर नंतर झालं असं की त्यांच्यानंतर आपल्याला माहितीये त्यांचं सरकार गेलं आणि एक मिक्स असं प्रकारचं सरकार आलं. त्या काळात व्ही.पी. सिंग प्रधानमंत्री झाले. व्ही.पी. सिंग यांनी प्रॉमिस केलं होतं की मी मंडल कमिशन लागू करेल. तसं ऍक्च्युली खूप घोळ होतं की प्रधानमंत्री होणार कोण, 2-3 नावं पुढे होती, पण समहाव व्ही.पी. सिंग झाले आणि व्ही.पी. सिंग झाल्यानंतर त्यांनी प्रॉमिस जे केलं होतं त्यांनी ते लागू केलं. ते लागू केल्यामुळं झालं असं की अर्थात मॅटर कोर्टमध्ये गेलं, कोर्टबाजी झाली आणि इंदिरा साहनी खटला जो गाजला तो मंडल कमिशन लागू करू नये याच्या विरोधात होता. पण सुप्रीम कोर्टने निकाल दिला की ओबीसींना आरक्षण हे त्यांचं अधिकार आहे. त्यांना जर मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल तर त्यांना काहीतरी अफर्मेटिव्ह ऍक्शन दिली पाहिजे, काहीतरी अफर्मेटिव्ह ऍक्शनचा प्रोग्राम दिला पाहिजे. तर त्याच्यामध्ये मग झालं असं की 92 साली इंदिरा साहनीचा खटला चा निकाल लागला आणि ओबीसींना आरक्षण मिळालं. आणि त्याचबरोबर त्याच दरम्यान साधारणतः परत इंटरेस्टिंग गोष्ट अशी की व्ही.पी. सिंग यांचं सरकार पडलेलं होतं, परत राजीव गांधी आले होते. तर त्यांनी पंचायत राजची संकल्पना आणली आणि त्याच्यामध्ये ओबीसींना परत आरक्षण भेटलं. मग पंचायत राजमध्ये आलं, त्याच्यानंतर मला वाटतं मग शिक्षणामध्ये आलं आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये. पण हे फुल फ्लेज नाही आलं. तुम्ही एक लक्षात घ्या की हायर एज्युकेशन मध्ये त्यावेळेस नव्हतं. अजूनही लोकसभा विधानसभामध्ये आरक्षण नाही आणि अजूनही जे हायर टेक्निकल जॉब्स ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये अजूनही आरक्षण नाही. त्यामुळं आलं ठीक आहे, मंडल कमिशनचं अतिशय म्हणजे अक्षरशः एक 5-10% पण इम्प्लिमेंटेशन अजून झालेलं नाही. त्यामुळे हे जे अपेक्षित होतं तुम्ही म्हणलं बाबासाहेबांना, तर हे निश्चित नव्हतं. कारण सत्ता संपत्ती याच्यामध्ये समान संधी ही सगळी हे अपेक्षित होतं बाबासाहेबांना, ते निश्चित नाही. एका लेवलपर्यंत आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये थोडंफार प्रमाणात मला हे म्हणता येईल की आहे आणि अवेलेबल आहे. पण विधानसभा, लोकसभा, राज्यसभा इतर ज्या हायर आणि उच्चपदीय याच्यात आहे इथून अजून पण ओबीसी वंचितच आहे. तर त्याच्यानंतर अर्थात आपण बघतो की जे आरक्षणाचा प्रवास आहे त्याला आज जवळजवळ म्हणजे 92 पासून आज 25 वर्ष झालेली आहेत. जवळजवळ 30 वर्ष होती ओबीसी आरक्षण लागू होऊन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चित वाटा वाढलेला आहे. पण अजूनही जे विधानसभा, लोकसभा, मंत्रिमंडळ, सेक्रेटरीज, क्लास 1, सुपर क्लास 1 अधिकाऱ्यांमध्ये किंवा उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमध्ये किंवा ज्युडिशरीमध्ये किंवा सत्ता संपत्तीमध्ये, कॉर्पोरेटमध्ये, मीडियामध्ये अजून म्हणावा तसा वाटा वाढलेला नाहीये. एक कुठंतरी शिरकाव झालेला आहे हे निश्चित. पण एक
सबस्टॅन्शियल जेवढं जर तुम्ही 52% पॉप्युलेशन बघितलं तर प्रत्येक ठिकाणी दर दुसरा माणूस हा ओबीसी पाहिजे, पण तसं नाही अजूनही. तर हे थोडंसं काळजी करण्यासारखं आहे, थोडंसं अजून विचार करण्यासारखं आहे की अजूनही आपण कुठे कमी पडतोय. म्हणजे मंडल कमिशनच्या अंमलबजावणीत तर आपण कमी पडतोय, पण अजूनही संख्या म्हणावी तशी का वाढली नाही याचा विचार कुठेतरी केला पाहिजे. त्यामुळे आम्ही बऱ्याचदा सरकारला असं सांगत असतो की ओबीसी आरक्षणाला 25-30 वर्ष झाली आज, तर तुम्ही एक फेर आढावा घेतला पाहिजे, एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे, एक व्हाईट पेपर काढला पाहिजे की नक्की आरक्षणाचं झालं काय. बरोबर. तुम्ही आता म्हटलात त्याप्रमाणे मंडल आयोगामुळे खरं तर आपल्याला ओबीसींना आणि ओबीसी समाजाला हा खरा न्याय मिळाला गेला. डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं आरक्षण हे मंडल आयोगाच्या स्थापनेमुळं, मंडल आयोगाने केलेल्या अभ्यासामुळं ते मिळालं गेलं. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे आजही ओबीसींना त्या प्रमाणात म्हणजे उच्च शिक्षणात, म्हणजे जो काही आता लोकांमध्ये भ्रम पसरवला जातो आहे की उच्च शिक्षणांमध्ये असलेल्या आरक्षणांमुळे आणि बाकीच्या आरक्षणांमुळे ओबीसीचे याच्यात काही विशिष्ट समाज हा या आरक्षणामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये हिस्सा मागतोय. तर हे जे काही महत्त्वाचे मुद्दे होते त्याच्यात शैक्षणिक आरक्षण आणि सरकारी नोकरीतलं आरक्षण हे फक्त कुठपर्यंत आहे असं तुम्ही आता सांगितलं, म्हणजे उच्च शिक्षणापर्यंत नाही, म्हणजे 12वी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत ते आता सांगितलं, म्हणजे उच्च शिक्षणापर्यंत नाही, म्हणजे 12वी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत ते नाही. इंजिनिअरिंग मध्ये आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन लेवल पर्यंत आहे, पण पोस्ट ग्रॅज्युएट आणि हायर याच्यामध्ये आत्ता कुठं, म्हणजे 2011 साली मला वाटतं अर्जुन सिंग एचआरडी मिनिस्टर होते, त्यावेळेस त्यांनी कुठेतरी एमबीए आणि याला आत्ताशी अप्लाय म्हणजे लागू केलं. IIT-IIM मध्ये आत्ताशी लागू झालं, म्हणजे 2011ला. बरोबर. अजूनही बरेचसे कोर्सेस आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत. बीबीए सारखा कोर्स असेल किंवा सुपर स्पेशालिटी असेल किंवा मेडिकलचे अजून काही पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस असतील, त्याच्यामध्ये अजूनही ओबीसी आरक्षण नाही. आता सगळ्यात महत्वाचा या ह्याच्यात आरक्षणाच्या इतिहासामध्ये आता तुमच्याकडनं आता कळालं की 50% आपण ओबीसी समाज असा म्हणतो आहोत. तर कुठल्या माहितीच्या आधारे आपण असं हे म्हणतो की सध्या ओबीसींना तर काय जनगणना ही बरेच वर्ष, म्हणजे माझ्या मते स्वातंत्र्यानंतर ओबीसीची जनगणना फक्त ओबीसी म्हणून अशी जनगणना आतापर्यंत झालेली नाही. मग असा कुठल्या आधारे आपण असं म्हणतो की ओबीसी ही 50% संख्या असू शकते? मुळात याला काही आधार आहेत, अगदी काही आधार नाही असं नाही. जेव्हा जनगणनेचा विषय झाला तर जनगणना ही आपल्या देशामध्ये इंट्रोड्यूस ब्रिटिशने केली. ब्रिटिश सरकार जे होतं त्यांनी, मला वाटतं पहिली जनगणना ही 1881 साली केली, ऍक्च्युली 71 साली केली, पण त्यावेळेस ती ट्रायल बेसिसवर केली की या देशात जनगणना करायची कशी. तर त्याचा डेटा आहे, पण तो अतिशय अनसायंटिफिक पद्धतीचा डेटा आहे, किंवा एक रफ एस्टिमेट ज्याला आपण म्हणता येईल. किंवा लोक आहेत तरी किती, एक अतिशय रफ एस्टिमेट मला वाटतं 1871च्या सेन्सस मध्ये आहे. त्याच्यानंतर 1881चं झालं, 1891चं झाला, 1901चं झाला, 1911 मध्ये झालं असं की पहिलं महायुद्ध होतं, त्यामुळे डेटा आहे पण स्कॅटर्ड आहे, फुल डेटा नाहीये. 1921 मध्ये झाला, 1931 मध्ये झाला, आणि 1941 मध्ये सुरू झाली. पण त्याच काळात इंडिपेंडन्स ची जी मुवमेंट होती, स्वातंत्र्य चळवळ होती, ती शिखरावर होती 1941 साली. आणि कुठेतरी आणि दुसरं महायुद्धही त्या काळात प्रचंड म्हणजे हे गाजत होतं, आणि म्हणजे परिस्थिती अशी नव्हती की जनगणना केली जाऊ शकते, अशी परिस्थिती 41 झाली नव्हती. त्यामुळे शेवटची जी अधिकृत जनगणना 41 साली सुरू झाली, बरं का विकासजी, जनगणना 41 साली सुरू झाली, पण ती कधी पूर्ण झाली नाही. त्यामुळे शेवटची अधिकृत आकडेवारी जी आहे तर ती 1931ची आहे. त्याच्यावरनं बराचसा अंदाज येतो. एक ती आहे, त्याच्यानंतर काकासाहेब कालेलकरांनी केलेली आहे जनगणना नाही, पण एक सॅम्पल सर्वे जे त्यांनी केले सगळीकडं. आणि त्यानंतर मंडल कमिशननी जी केली ती एक आहे. त्याच्यानंतर एक अटेम्प्ट नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेसने केला होता, तर त्यांनी ती आकडेवारी 52%ची कुठंतरी 43-44च्या आसपास आणून ठेवली की 43-44, पण तरी ठीक आहे. थोडक्यात 50च्या रेंजमध्ये, 50च्या आसपास 2-4% इकडं तिकडं, ही रेंज साठी आपल्याकडे बरेचसे पुरावे आहेत की साधारणतः ही आकडेवारी आहे. याच्यानंतर एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट झाली की 2011 साली 92 साली जे इंदिरा सानेचा खटल्याचा निर्णय आला
त्याच्यानंतर पहिली जनगणना झाली ती 2001 साली. 2001 साली भारताचे गृहमंत्री होते. अर्थात आपल्याला माहिती असेल जनगणना ही होम डिपार्टमेंटच्या अंडर होती. ते वेगवेगळ्या खात्याकडनं करून घेतात, पण प्रमुखाने होम डिपार्टमेंट बघते या सगळ्याचा. त्या काळात भारताचे होम मिनिस्टर होते लालकृष्ण अडवाणी. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ओबीसीची जनगणना आधी करणार नाही. हे 2001 ची गोष्ट. म्हणजे जी इंदिरा साहनी नंतर, इंदिरा साहनीमध्ये पण हा प्रश्न आला होता, एवढं 27% कशाला द्यायची, तेवढी संख्या आहे का? तर इंदिरा साहनीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की संख्या मग गव्हर्नमेंटने मोजून द्यावी. तर कास्ट सेन्सस पहिलं झालं 2001 मध्ये. त्या काळात अडवाणी स्पष्ट भूमिका घेतली की बाबा आम्ही करणार नाही, अशी काही जनगणना आम्ही करणार नाही. त्याच्यानंतर 2011 मध्ये ज्यावेळेस जनगणनेचा विषय आला, लोकसभेने पारित केलं, राज्यसभेने पारित केलं, पास झालं. पण ते झालं सगळे त्यावेळेस पी चिदंबरम गृहमंत्री. ते काय म्हणले की बाबा आपल्याला ऑलरेडी ही एक्सरसाइज फार टीडीएस असते आणि त्यात आपण यांना जर नवीन काय सांगितलं तर उगीच ते होईल. पण तुम्हाला जनगणना पाहिजे ना, तर आम्ही जनगणना करतो. तसंही आम्हाला बराच डेटा गोळा करायचा आहे, तर त्याबरोबर तुमची जी जनगणना आहे तीही करू. तर सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस नावाचं एक सेन्सस त्यांनी केलं होतं. जवळजवळ 5,000 करोड रुपये खर्च करून एक वेगळी जातीगत जनगणना, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीसह जातीगत जनगणना त्यांनी केली. पण एससीसीसीचं डेटा ना बऱ्याचशा काळात भेटलं. म्हणजे 2011 ची जनगणना झाली, समजा 12 पर्यंत टॅब्लेट व्हायला पाहिजे होता, 13 पर्यंत व्हायला पाहिजे होता, 14 पर्यंत, पण 13 नाही, 14 नाही. 2021 तर दुसरी जनगणनेची पाळी आली, तरी पण एससीसीसीचा डेटा अजून, सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस एसईसीसी 2011, याचा डेटा अजूनही पब्लिक केला गेलेला नाही. काही काही गोष्टी त्यांनी डिक्लासिफाय केलेल्या आहेत की बाबा इतक्या जणांकडे कलर टीव्ही आहे, इतक्या जणांकडे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आहे, इतक्या जणांकडे पाण्याचं कनेक्शन आहे, इतक्या जण टीव्हीवरनं पाणी पितात, इतकं ग्रामीण आहे, इतकं शहरी आहे. हे थोडं थोडं दिलं, पण जे कास्ट बेस्ड सेन्सस होतं ते काही त्यांनी दिलं नाही. आणि त्याच्यामुळे होतं काय की जर आपल्याला माहितीच नाही कुठला समाज कुठं आहे, तर त्यांना आपण मुख्य प्रवाहामध्ये आणणार कसं? जर सायंटिफिकली सांगायचं असेल तर प्रॉब्लेम कुठे आहे, प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशनच झालं नाही, तर तो तुम्ही ऍड्रेस करणार कसा? बरोबर. तर प्रॉब्लेमचं आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे. त्याचं तुम्हाला त्याचे लेवल्स कळले पाहिजे की मागास आहे तर नक्की कशात मागास आहे, का मागास आहे, तर तसे तुम्हाला अप्रोप्रिएट ऍक्शन बजेटमध्ये घेता येतात. पण आपल्या देशात काय मला कळत नाही, त्यांचं म्हणणं आहे की हे केल्याने जातीवाद वाढेल. मला कळत नाही अजूनही 95% मोजल्याने जातीवाद कसा काय वाढतो हा एक नवीन आश्चर्यच आहे की जात मोजले या अमुक एका. मला खूप आश्चर्य वाटतं की हे असं का विचारतात, की विचार करतात किंवा जातीवाद वाढेल. 95% जण आजही जातीतच होतात. समजा तुम्ही नाही केलं तर जातीवाद संपल का? मग हे मला ही रिझन्सच त्यांचे कळत नाही. फक्त काय की टाळायचं काहीतरी. आणि बेसिकली असेल, जर देशाला प्रगती करायची असेल तर देशातल्या प्रत्येक घटकाची प्रगती झाली पाहिजे तर देशाची प्रगती. आणि इथं तर असं आहे की जो मेजॉरिटी सेक्शन आहे, जर तोच तुम्ही इग्नोर केला, तुम्ही जर स्टडी नाही केला आणि इग्नोर केला तर तो मुख्य प्रवाहात येणार नाही, तर तुम्ही देशही मुख्य प्रवाहात येणार नाही. अगदी इतकं बरोबर. साधी गोष्ट आहे. 50% पॉप्युलेशन जर वंचित राहते विकासापासून, तर निश्चित काहीतरी प्रॉब्लेम आहे ना. आता आपण मुख्य विषयांकडे येऊ. आत्ताचे जे सुप्रीम कोर्टाने जे प्रमुख निकाल दिले याच्याबद्दल तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रावर एक मोठं निकाल येऊन धडकला, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्टानं रद्दबातल ठरवलं. हे कोणत्या निकषांवर ठरवलं? आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करूयात नको, किंवा तो चुकीचा आहे किंवा बरोबर आहे हे आपण सांगूयात नको, पण कोणत्या निकषांच्या आधारावर हे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलं? आणि याचबरोबर मराठा समाजाची ही जी मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, म्हणजे आता जर का बघायला गेलं तर सर्वात जास्त संख्येनं असलेले आमदार, सर्वात जास्त संख्येने असलेले खासदार हे ज्या समाजाचे आहेत, त्या समाजाच्या लोकप्रतिनिधींना असं सांगावं लागतंय की मराठा समाज अजूनही मागास आहे. हे ते कोणत्या समाजाचे कोणत्या निकषांवर सांगता आहेत आणि सुप्रीम कोर्टानं हे कोणत्या निकषांवर मराठा आरक्षण हे रद्द केलं? मुळात निकाल जे असतो तो थोडासा सेन्सिटिव्ह जरी विषय असतो तरी स्पष्टपणे काही गोष्टी बोलल्या पाहिजेत. मराठा समाजाचं जे आरक्षण रद्द झालं ते 2-3 क्रायटेरियावर रद्द झालं. एक तर त्यांना जे आरक्षण पाहिजे होतं, म्हणजे ओबीसी किंवा एससीबीसी, सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड, ओबीसीचं जे आरक्षण आहे
ओबीसीचं ऍक्च्युअल नाव ओबीसी ठीक आहे ते एक काय म्हणता येईल त्याला एक टोपण नाव आहे, पण त्याचं ऍक्च्युअल कॉन्स्टिट्युशनल नेम जे आहे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. तर ही या कास्ट कुठल्या आहेत की जे सामाजिक रचनेमध्ये जे 2, 3, 4 नंबरला नव्हत्या ते कायम खालीच होत्या. म्हणजे ते राज्यकर्ते समाज कधीच नव्हते किंवा व्यापार कधी त्यांच्या हातात नव्हता. असे जे घटक होते म्हणजे मुळात ऍडमिनिस्ट्रेशन नाही आणि जॉब किंवा एज्युकेशन किंवा बिझनेस त्यांच्या हातात नाही, अशाच जाती त्या आयडेंटिफाय केल्या गेलेल्या होत्या. त्यामुळं जर आपण थोडासा विचार केला तर सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास जे आहेत त्यांना हे आरक्षण हे मराठा समाजाला पाहिजे होतं. पण याच्या आधी जेवढे कमिशन झाले, काकासाहेब कालेलकर कमिशन असो, मंडल कमिशन असो, नॅशनल कमिशन बॅकवर्ड क्लासेस त्यांचा 2000 सालीचा सर्वे झाला तर ते असो, किंवा इव्हन महाराष्ट्रात पण जे बापट आयोग झाला, कुत्री आयोग झाला, सराफ आयोग झाला, या सगळ्या आयोगांनी हे मागासले पण तपासलं होतं. पण त्यांच्या दृष्टीने मराठा समाज हा सामाजिकरित्या मागास नव्हता. पहिल्यांदा 2018 मध्ये जी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात जी समिती नेमली गेली गायकवाड कमिशन, त्यांनी या गोष्टीचा सर्वे केला. त्यांना खरंच सर्वे का म्हणजे ते म्हणले की कोर्टाने आमच्याकडे पाठवलंय, पण कोर्टाने असं काही पाठवलेलं नव्हतं. पण ते म्हणजे ठीक आहे, कोर्टाने पाठवलंय आम्ही सर्वे करतो. तर त्यांनी सर्वे केला आणि त्यांच्या निकषाप्रमाणे त्यांनी मुळात एक तर सगळं काय केलं की निकष बदलले. याच्या आधी बनून जे निकष चालू आले होते ते निकष यांनी बदलले आणि त्यांच्या निकषाप्रमाणे त्यांना मराठा समाज हा मागास सामाजिक मागास आढळला. तर त्यांनी ती जी आकडेवारी दिली, आता ह्याच्यात पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी की हे काम सगळं आयोगाने केलेलं नव्हतं. त्यांनी काही जवळपास 5-6 संघटनांना हे काम दिलं होतं आणि त्या संघटनांनी जो रॉ डेटा होता तो घेतला होता. हा रॉ डेटा ह्याच्या 3 निकषांवर होता की गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये मराठा समाजाचं प्रमाण किती आहे, शिक्षणात प्रमाण किती आहे आणि राजकारणात प्रमाण किती आहे, आणि हे सगळं असून तो समाज सामाजिक मागास आहे का. तर सुप्रीम कोर्टाचे निदर्शन, हायकोर्टाने हे सगळं मान्य केलं की हे सगळं आहे, पण सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये फटकारलं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मराठा समाज सामाजिकरित्या मागास आम्हाला आढळत नाही. आणि जे इतर जे गोष्टी असतात होत्या की जसं शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणामध्ये मराठा समाजाची स्थिती काय, तर तिथं सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे की 70% शिक्षण संस्थाच याच मराठा समाजाकडे आहेत. त्यामुळं शैक्षणिक मागास असलं तर म्हणजे जर महाराष्ट्रामध्ये 500 जाती आहेत आणि एका जातीकडेच 70% शिक्षण संस्था आहेत, तर तो सामाजिकरित्या शैक्षणिकरित्या मागास कसा असू शकतो समाज. दुसरा विषय त्याच्यामध्ये त्यांनी विचारला की जे जॉब्स आहेत गव्हर्नमेंट जॉब्स आहेत, तर ते म्हणले की हे सुप्रीम कोर्टचं ऑब्झर्वेशन माझं की बाबा 32% समाज आहे आणि त्यांनी एक ऍव्हरेज सुप्रीम कोर्टने सांगितलं की तुम्ही जो डेटा सबमिट केलाय त्याच्या आधारे 33% जॉब्स हे मराठा समाजाकडे आहेत. म्हणजे 500 जातींपैकी एका जातीकडेच 33% जॉब्स आहेत, म्हणजे पॉप्युलेशनच्या पर्सेंटेज पेक्षाही जास्त जॉब्स आहेत. हे सुप्रीम कोर्टचं ऑब्झर्वेशन. त्यामुळे शैक्षणिकरित्या मागास नाही, सरकारी नोकऱ्यांमध्ये चांगलं रिप्रेझेंटेशन आहे आणि जर पॉलिटिकल तुम्ही म्हटला किंवा राजकीय ह्याच्यात तर आजही 60% आमदार मराठा समाजाचे आहेत सभागृहामध्ये. मराठा समाजाचे जवळपास 13 मुख्यमंत्री झालेले आहेत, केंद्रीय मंत्री झालेले आहेत, राष्ट्रपती झालेले आहेत, उपपंतप्रधान झालेले आहेत. त्यामुळं केंद्रातही चांगली मंत्रिपद मराठा समाजाकडे होती, राज्यातही जवळपास 13 मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, अर्थ खाते त्यांच्याकडे होते. त्यामुळं असं काही म्हणणं की राजकीय याच्यात भेटलं नाही. अजूनही बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सहकारी साखर कारखाने असतील, दूध संघ असतील किंवा काय म्हणता येईल आपल्याला त्याला जिनिंग मिल्स असतील, शुगर मिल्स असतील, सहकारी तत्वावरचे बँका असतील, देवस्थान असतील. हा पण एक इंटरेस्टिंग विषय होता की जो समाज तुम्ही म्हणताय की सामाजिक मागास आहे, तर मग देवस्थानांच्या जमिनी किंवा देवस्थानावर
यांचे पकड कशी, हा पण एक मुद्दा कोर्टात आला होता की नॉर्मली देवस्थानाच्या जे जमिनी किंवा त्या देवस्थानाच्या ट्रस्टचे कारभार हे अशाच समाजाकडे असतात की जे सामाजिक सिस्टम मध्ये वरचे मानले जातात. तर हाही मुद्दा सुप्रीम कोर्टासमोर आला आणि त्याच्यातही असं झालं होतं की हे सगळं हे आर्ग्युमेंटचं झालं, पण त्याच्या 2018 मध्ये 2 महिन्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये आपला अव्वल हे झाला, ऑगस्टमध्ये 102वी घटना दुरुस्ती झाली आणि 102व्या घटना दुरुस्तीनंतर जसं SC/ST चे तुम्हाला लिस्ट एडिट करायची असेल तर ते केंद्राला अधिकार आहेत, तसेच अधिकार मुळात ओबीसी बाबतीत केंद्र सरकारला दिले. राष्ट्रीय जे कमिशन आहे, नॅशनल कमिशन फॉर ऍक्च्युअल क्लासेस, यांना ते दिले गेले होते आणि त्यामुळे मुळात राज्य सरकारला अधिकारच नाही असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. तर बाकी हे सामाजिक पण वगैरे हे सगळं ठीक आहे, हे एका लेवलला ते खोटं ठरवलं किंवा त्यांनी डेटावर सुप्रीम कोर्टने विश्वास ठेवला नाही, हे एका बाजूला ठीक आहे, पण मुळात राज्याला हे आरक्षण द्यायचे अधिकारच नव्हते. हे पण एक मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलं की जिथं जसं एससी आणि एसटीच्या बाबतीत असतं, कोर्टाने नोंदवलं की जिथं जसं एससी आणि एसटीच्या बाबतीत असतं की असं त्या तुम्हाला एससी किंवा एसटीची न्यायालयाच्या आताचं जे फायनल जजमेंट आलेलं आहे याच्यात असा स्पष्ट उल्लेख आहे की राज्य शासनाला असे आरक्षण देण्याचा अधिकार नाही म्हणून. हो, त्याच्यात काय झालंय, बिकॉज जे 4 जजमेंट्स आहेत पैकी 3 जजेस, 5 जजेसचं बेंच होतं, तर त्यात 4 जजमेंट्स आहेत, 2 जजेसनी मिळून 1 जजमेंट दिले आणि बाकी इतरांनी 3 जणांनी वेगवेगळे जजमेंट दिले. तर 4 पैकी 3 जजमेंटनी स्पष्टपणे सांगितलं की राज्याला आता याच्यात अधिकार नाही. कारण मुळात तुम्ही एक विकासजी थोडंसं लक्षात घ्या की मुळात हे काही घटनेच्या आधीपासून राज्याला अधिकार दिले गेलेले नव्हते. हे अधिकार राज्याला कधी प्राप्त झाले, इंदिरा साहनीची केस जेव्हा 92 मध्ये झाली तर त्यावेळेस ओबीसीची लिस्ट करण्यासाठी एक टेम्पररी कमिटी असावी, एक टेम्पररी कमिटी केलेली होती आणि त्या कमिटीने ओबीसीची लिस्ट केली. आता 30 वर्ष झाले तरी सरकार म्हणते की बाबा तरी त्या कमिटी ठेवा, अजून एडिट करा, अजून म्हणजे काय उरलंच नाही ना. यादी तर फायनल होती मंडल कमिशनच्या वेळेस, थोडे काय 19-20 फक्त राज्याच्या आणि केंद्राच्या यादीमध्ये जी तफावत होती ती तफावत दूर करण्यासाठी एक कमिटी असावी. या राज्याचे जे कमिटी होतं म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोग जे नेमले गेले होते ते इंदिरा साहनीपासून म्हणजे 92 पासून आले होते, ते काय घटनेत नव्हते. ह्याला घटनेत तसा कुठलाही दोष नाहीये, ते त्याच्यातनं आले होते आणि ते पण का आले होते की राज्याची आणि केंद्राची यादी तफावत आहे का हे बघण्यासाठी आणि बाकी मग नंतर केंद्रालाच अधिकार द्यायचे होते. ती तफावत दूर झाली. आता 30-30 वर्ष झाली, 5-5, 6-6 कमिशन झाले तरी कमिशनचं अट्टा असतं का? कारण एससी एसटीला असं कुठलंही कमिशन नाहीये, राज्य सरकारला एससी एसटीच्या याद्या एडिट करता येत नाहीत. तसंच सेम ओबीसीच्या बाबतीत आहे की ओबीसीच्याही याद्या राज्य सरकारला एडिट करता येऊ नये. त्याचं कारण आहे की त्याचं स्थानिक लेवलवर राजकारण होणार, म्हणून ते फक्त केंद्राकडे गेले होते आणि 102व्या घटना दुरुस्तीनंतर 100% ते केंद्राकडे गेले होते. तर याच्यामध्ये फक्त असं की राज्य सरकार केंद्राला सूचना करू शकते की बाबा आमच्या मते हा समाज ओबीसीच्या लायक आहे, तर तुम्ही त्याचा अभ्यास करा, बघा त्यांना कुठं काय आज घेता येईल, त्यांना विनंती करू शकते आणि मग बाकी केंद्र सरकार करते. बाकी सगळ्या कॅटेगरीज बद्दल असं होतं. हे फक्त ओबीसींना एक इंदिरा साहनीमुळे काय म्हणतात एक टेम्पररी अरेंजमेंट भेटली होती, पण ती टेम्पररी परमनंट करायचं चाललं होतं. तसं ते हुडकवलं सुप्रीम कोर्टाने. त्यामुळे राज्याला अधिकार जवळजवळ नाही हे अतिशय स्पष्ट झालेलं आहे. बरोबर. पण म्हणजे मग आता या संपूर्ण मराठा समाजाचा असा एक नेत्यांकडनं समज पसरवला जातो आहे की या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत फक्त राज्य सरकारच जबाबदार आहे, ते बाजू मांडू शकले नाहीत आणि राज्य शासनामुळे हे आरक्षण रद्द झालं. या नेत्यांच्या म्हणण्याला कितपत तथ्य आहे किंवा आता राज्य शासनाविरोधाचा रोष जो समाजात उमटवला जातोय किंवा पसरवला जातोय तो योग्य आहे का अयोग्य आहे? म्हणजे काय राज्य शासनाची याच्यात चूक आहे का काय आहे याच्याबद्दलची स्पष्टता बऱ्याच अंशी लक्षातच येत नाही. मुळात लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, कायदा कोणाच्या काळात झाला होता तर 2018ला झाला होता फडणवीस सरकारच्या काळामध्ये. बरोबर. आयोग कुणी नेमला होता, डेटा कुणी जमवला होता, महत्वाचं बरं का, अतिशय महत्वाचं विकास मी बोलतोय, त्या कमिशनवर मेंबर्स कुणी नेमले होते? फडणवीस सरकारने नेमले होते.
मी इथं मला कुठल्या सरकारची बाजू घ्यायची नाही, मी फॅक्ट तुमच्या समोर बरोबर. कायदा केला देवेंद्र फडणवीस सरकारने, त्या कमिशनवरचे मेंबर्स कुणी नेमले? फडणवीस सरकारने. त्या कमिशननी ज्या संघटनेला काम दिलं त्या कुणी नेमल्या? त्या फडणवीस सरकारने बरोबर, कमिशनने नेमल्या नाहीत. त्याचं कारण असं आहे की एका संस्थेमध्ये स्वतः मुख्यमंत्री पदाधिकारी होते, त्या संस्थेला काम दिलं गेलं होतं सर्वे करण्याचं. बरेचसे लोक त्यांच्या पक्षाशी किंवा त्यांच्या संघटनेशी संबंधित होते. ओके, त्यांना ही कामं केली होती. तो रॉ डेटा अजूनही उपलब्ध नाही बरं का, अजूनही रॉ डेटा पुढे आलेला नाही, अहवाल पूर्णपणे पुढे आलेला नाही. अहवालामध्ये स्वतंत्र अहवाल दिले ते मेंबर्सनी, ते पुढे आले नाहीत. मुळात एक लक्षात ठेवा विकासजी, जेव्हा कायदा झाला तुम्ही थोडीशी प्रक्रिया समजा, मराठा समाजाचा अहवाल विधानसभेत ठेवलाच नाही, अहवालच ठेवला नाही, त्याचा कायदा केला. ओके, अहवाल सभागृह ठेवला नाही, सभागृहात काय ठेवलं होतं? एक ऍक्शन टेकन रिपोर्ट. त्या अहवालावर आम्ही काय काय कारवाई केली, ऍक्शन टेकन रिपोर्ट सभागृहावर ठेवला होता. मला सांगा लिगली याच्यामध्ये जर अहवालच नाही त्याच्यावर कायदा सभागृहाने केला कसा? तर सदस्याने तो अहवालच वाचला नाही, त्याच्यावर कायदा केला कसा? मुळात मग त्याच्यानंतर हे कोर्टात गेलं प्रकरण, कोर्टाने डेटाच्या बद्दल फार चांगलंच झाडलं सरकारला. हे एका बाजूला जरी ठीक आहे की त्यांनी, ठीक आहे त्यांचं म्हणणं की त्यांनी ट्रान्सलेशन दिले नाहीत, हे केलं नाही, पण मला एक सांगायचं की पहिल्यांदा मराठा आरक्षण काही कोर्टाने धडकवलंय का? नाही. राणे समितीने ज्यावेळेस दिलं होतं 2014ला, त्यावेळेस पण धडकवलं होतं नाही कोर्टाने. त्यावेळेस राणे समितीत त्यांनी जो ऑर्डिनन्स काढला होता, अध्यादेश काढला होता, तो हायकोर्टाने उडवलंच होतं ना. भारतीय जनता पार्टीचा टिकवता आला होता का? तर नव्हता टिकवता. मग त्यानंतर जसं आता महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यांना टिकवता आलं. मुळात फक्त राज्य सरकार आणि एखाद दोन पार्टी विरोधात होते, तर असं नाही. राज्य सरकारमध्ये, मागच्या राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे हे पार्टी होते. त्याच्यानंतर अजूनही आता जे मराठा आरक्षणाचे जे ज्यांना चेहरा बनायचा आहे, कोल्हापूरचे खासदार, तेही पार्टी होते. ते कोर्टाचे प्रोसिडिंग अटेंड करत होते, ते पार्टी होते. मग हा त्यांचं पण पराभव मानायचं का? त्यांना ठीक आहे सरकारने मांडली नाही, मग तुम्ही पार्टी होता, तुम्हाला मांडता आली का? आणि मी म्हणतो कुठलीही पार्टी असू, कुठलंही कुणीही मांडलं असतं तरी निकाल जवळजवळ हाच आला होता. चुकीच्या पाय म्हणजे सुरुवातीला डेटा गोळा करताना चुकीच्या पायावर उभी असलेली ही इमारत होती की जी आता शेवट याच्यात ढासळली. मेंबर सिलेक्ट करण्यापासून चुकलंय, मेंबर सिलेक्ट करण्यापासून मॅनेज सगळं झालं. आपण आता त्या विषयावर सिलेक्ट करण्यापासून चुकलं होतं. तर ठीक आहे, आपण त्याच्या जास्त विकासजी मला एक त्याच्यात अतिशय स्पष्टपणे सांगायचंय की सोशल लॅडर मध्ये अतिशय समजा आपण एक समजू की ठीक आहे, एक गडीवर आपण गणितासाठी घेऊ की मराठा समाज हा सामाजिकरित्या मागास आहे, हे गडीवर आपण पकडू, पण तो कोणाच्या पेक्षा तरी वरती आहे. ठीक आहे, त्या श्रेणीतला सगळ्यात शेवटचा घटक काढा की ज्याचा एक मुलगा कधी शिक्षणात गेलेला नाही, कधी त्याला शिक्षण भेटलेलं नाही, त्यांच्या कधी आमदार सोडा कधी पंचायत समिती सदस्य पण झाले नाही, गावचं ग्रामपंचायत सदस्य पण झालेलं नाही, सरकारी नोकरी काय असते त्यांना माहिती नाही. आता जरी समज आला असता आणि म्हणलं असतं की आम्हाला वेगळं आरक्षण द्या, तरीही ते झालं नसतं. वन कास्ट वन कॅटेगरी हे अख्ख्या देशात कुठं नाहीये, हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. त्यामुळं कसंही झालं असतं तरी ते रद्दच झालं असतं. मी तर सांगतो ठीक आहे, मराठा समाजाचं थोड्या वेळ जाऊन द्या, पण आपल्या देशातल्या सगळ्यात खालच्या जो समाज आहे त्यांनी जरी मागणी केली असती की त्यांच्याकडे शिक्षण कधी काय माहिती नाही, तरीही त्यांना वेगळी कॅटेगरी करून आरक्षण देता येणार नाही किंवा ते टिकणार नाही. अच्छा, पण मग आता सामाजिक मागासलेपण जे मराठा समाजातनं जे काही हे सांगतात की ज्याच्यात काही एक वर्ग असा खरंच आहे की जे अजून स्वतः शिक्षण घेऊ शकत नाहीत, की जे आरक्षणाची किंवा ज्यांना सामाजिक याच्यात येण्याची गरज आहे, अशी मराठा समाजातला काही एक थोडासा घटक आहे की ज्यांना मुख्य प्रवाहात यायचं आहे. पण त्यांच्या जरी स्वतःच्या जातीचे शिक्षण संकुल असले तरी ते त्यांना शिक्षणात पुढे येऊ देत नाहीत. राजकारणात समजा एक ठराविक वर्ग असला तरी तो स्वतःच्या म्हणजे काय याचा तो मेव्हणा आहे, त्याचा तो सासरा आहे, त्याचा तो पुतण्या आहे, असे करून एक ठराविक घराणी मराठ्यातली फक्त राजकारणात पुढे आली.
किंवा ह्याच्यात सुद्धा नोकऱ्यांमध्ये सुद्धा एक ठराविक वर्ग पुढे आला, तरी त्याच्यातला काही एक वर्ग याच्यापासून मागे आहे का, जे इच्छितात की आम्ही म्हणजे अर्थात याच्यासाठी की मोठ्या संख्येनं एकत्र येऊन आम्ही शासनावर दबाव टाकून ते आरक्षण मिळवू शकतो का, याच्यातही थोडे वादाचे मुद्दे आहेत. आपण त्या वादाच्या मुद्द्यात जाऊयात नको. पण अजून एक मोठा मुद्दा जो याच्यात चर्चेला गेला पाहिजे, जसा मराठा आरक्षणाचा मुद्दा जसा आहे तसाच धनगर समाजाला टी आरक्षणासाठी झगडतो आहे. ते टी आरक्षण त्यांना मिळू शकतं का नाही मिळू शकत, मिळू शकलं तर का मिळू शकलं आणि शकलं पाहिजे, किंवा नाही मिळू शकलं तर ते का नाही, ते का टी आरक्षणमध्ये ते बसत नाही, याच्याबाबत तुमच्याकडनं आम्हाला जरा स्पष्टता हवी. एक दोन मुद्दे विकासजी मी तुम्हाला सांगतो. तुम्ही अतिशय महत्वाचा प्रश्न विचारता विचारता राहिला आणि मला खरं त्याच्यावर बोलायचं होतं. याचं कारण असं आहे की जरी काही ठराविक मराठा समाजातली काही ठराविक घराण्यांची शिक्षण संस्थांवर, साखर कारखान्यांवर, कारखानदारीवर, राजकारणावर सत्ता असेल म्हणून सगळा समाज सुधारलाय असं नाही. त्यातला प्रचंड मोठा वर्ग हा खरंच काय म्हणतात त्याला, एक प्रकारे गरीब आहे किंवा त्यांना आज मदतीची गरज आहे. विशेषतः जे शेती करतात किंवा गवळी धंदा करतात किंवा अल्पभूधारक म्हणून आपण आता लोक निश्चित त्यांना आज मदतीची किंवा मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे. किंवा अशी बरेच लोक आहेत की ज्यांच्या घरात मराठा समाजाची की ज्यांच्या घरात मिलिटरीची परंपरा आहे आणि बाबा किंवा घरचा एखादा करता पुरुष लवकर गेलाय आणि मग त्यानंतर नाही त्या कुटुंबाला सपोर्ट करता आला किंवा भाऊबंदकीत कोणाला तरी काढून टाकलंय, काही दिलं नाही, सगळं एखाद्या विशिष्ट भावानीच लाटलं, बाकीची गरज राहिली. ही अतिशय कॉमन फॅक्टर्स आहेत आणि ही सगळीकडे आहेत. त्याच्यामध्ये काही मराठा समाजाची मुलं निश्चित किंवा घराणी निश्चित गरीब आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर इमिजिएटली मोदी सरकारने 103वी घटना दुरुस्ती केली आणि ज्या ज्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे, विशेषतः गरीब, त्यांच्यासाठी 103वी घटना दुरुस्ती करून मोदी सरकारने ईडब्ल्यूएसचं आरक्षण आणलेलं आहे. आज विकासजी मी तुम्हाला ठोकपणे सांगतो, कुठलाही समाज, कुठलाही धर्म आज हा आरक्षणापासून वंचित नाही आपल्या देशामध्ये. मग तो पारसी समाजाचा असू, शीख समाजाचा असू, मुस्लिम समाजामधलं प्रतिष्ठित कोरी समाजाचा असू, जैन समाजाचा असू, हिंदू समाजातल्या ब्राह्मण वर्गातला असू, बनिया वर्गातला असू, मराठा असू, जाट असू, गुज्जर असू, पटेल असू, कापू असू, कोणीही असू, आजच्या घडीला किंवा ख्रिश्चन समाजातला असू, आजच्या घटकामध्ये कुठलाही जाती धर्म आरक्षणापासून आपल्या देशामध्ये वंचित नाही. हे लक्षात ठेवा. ते आरक्षण घ्यायचं का नाही हा मग त्यांचा प्रश्न आहे. जर तुम्ही हातचं सोडून पळत्याच्या मागे लागायची तुमची इच्छा असेल किंवा एखाद्या विशिष्ट नेत्याचं ऐकून तुमची इच्छा असेल तर माझं काही त्यात म्हणणं नाही. पण मला खरंच वाटतं, मी बऱ्याचदा टीव्ही चॅनलवर किंवा माझ्या मित्रांमध्ये वैयक्तिक आम्ही सांगत असतो की बाबा जे आहे हातचं ते सोडू नका, ते घ्या. बाकी तुमचं काय लढाई आहे तुमचं ते चालून द्या. म्हणजे याच्यात तुम्हाला असं सांगायचंय का, विषय विसरला तर नाही म्हणजे ऐका ना, आता पुन्हा एकदा त्या विषयाकडे, म्हणजे तुम्हाला असं सांगायचंय का जे आर्थिकदृष्ट्या सबल असलेले नेते हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आपल्या समाजाला या आर्थिकदृष्ट्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या ईडब्ल्यूएस जे तुम्ही आरक्षण म्हणतात, ईडब्ल्यूएस बरोबर मी म्हणतोय ना, ते ईडब्ल्यूएस आरक्षणच म्हणताय का तुम्ही? हा, मग त्या म्हणजे त्या ईडब्ल्यूएस आरक्षणापासून हे ज्या नेत्यांना हे माहिती आहे की आर्थिकदृष्ट्या आरक्षण जर का आपण स्वीकारलं तर हा जो ज्याचा फायदा ज्या समाजाला होणार आहे तो समाज याच्यापासून वंचित राहणार नाही, पण त्याचा मग हे बाकीचे वंचित ठेवले जातात. अजून एक खरं या आरक्षणाबद्दलच्या इतिहासामधला अजून एक मला महत्वाचा हा मुद्दा हवा आहे तुमच्याकडनं, की जेव्हा हे ओबीसी आरक्षण असेल किंवा SC ST आरक्षण असेल, याला क्रिमिलेअरची एक मर्यादा आहे. ही मर्यादा बऱ्याचदा काय होतं की आरक्षण हे जेव्हा विचारलं जातं किंवा शैक्षणिक ह्याच्यात सांगितलं जातं तेव्हा खरं तर खुल्या वर्गामध्ये आणि आरक्षित जागांमध्ये या क्रिमिलेअरची चर्चा शक्यतो होत नाहीत आणि माथी अशी भडकवली जातात की फक्त आरक्षणाचा फायदा घेऊन
एक ठराविक समाजच या आरक्षणाचा फायदा घेतो आहे. तर या क्रिमिलेअर बाबत तुमच्याकडनं जरा स्पष्ट आम्हाला माहिती हवी होती की क्रिमिलेअर ही संकल्पना काय, नॉन क्रिमिलेअर ही संकल्पना काय आहे आणि ती कधीपासून अस्तित्वात आली आणि नॉन क्रिमिलेअरचा वापर जेव्हा नॉन क्रिमिलेअर हे जेव्हा एखाद्याला लागू होतं, जेव्हा तो आर्थिक सधन असतो, तेव्हा या आरक्षणाचा फायदा त्यांना घेता येत नाही. हेही या संपूर्ण समाजाला ही माहिती हवी आहे की नॉन क्रिमिलेअर ही संकल्पना काय आहे. मुळात आपण नॉन क्रिमिलेअर हे व्यवस्थित बोलला त्याबद्दल आपले खरं तर अभिनंदन. कारण जेव्हा समाजात फिरत असतो जेव्हा मुलं विचारत असतात तर ते नॉन क्रिमिनल असंच मानतात की आम्हाला नॉन क्रिमिनल पाहिजे किंवा क्रिमिनल ते काय असतं ते क्रिमिलेअर हे नीट उच्चारत नाहीत. तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे विकासजी, मी तुम्हाला थोडंसं सुरुवातीपासून सांगतो की ओबीसीची संख्या यांनी पकडली ती 52% आणि आरक्षण दिलं 27%. तर मग नक्की कुठंतरी त्यांना फिल्टर लावणं गरजेचं होतं, कारण एससी एसटीला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण भेटतं आणि ओबीसीना लोकसंख्येच्या प्रमाणात भेटलं असतं. लक्षात ठेवा विकासजी, भेटलं असतं, पण घटनेने जी 50% मर्यादा ठेवलेली आहे की 50% हे आरक्षित वर्ग पाहिजे आणि 50% अनारक्षित वर्ग पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली 50% पेक्षा जास्त, म्हणजे आरक्षणात 49.5% म्हणजे 50%च्या खाली. ओके, 59.5% रिझर्वेशन आहे आणि 50.5% हे ओपन खुला वर्ग आहे. त्याचं अतिशय साधं लॉजिक होतं की नियम हा अपवादापेक्षा मोठा नसू शकतो. ओके, आरक्षण हा अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा नसू शकतो. त्यामुळं 50%च्या खाली आरक्षण पाहिजे. म्हणून ओबीसीना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिलं नाही, त्यांना 50%च्या आत बसावं लागलं. तर मग 50%च्या आत जर बसायचं असेल 50% संख्येने, तर 50% संख्या निश्चित बाहेर राहणार. मग तुम्ही फिल्टर लावणार कसं? तर मग त्यांनी फिल्टर लावण्यासाठी कोर्टाने अतिशय सुंदर त्यांनी हे दिलं की जे आर्थिक सधन आहेत त्यांनी आरक्षणाचा फायदा घेऊ नये, जे वंचित आहेत त्यांना या आरक्षणाचा फायदा व्हावा म्हणून त्यांनी क्रीमी लेअर ही संकल्पना लावली. क्रीमी लेअर म्हणजे त्या समाजातला जो इलाइट वर्ग आहे, जो उच्च पदस्थ वर्ग आहे, जो श्रीमंत वर्ग आहे, त्या वर्गाला तुम्ही वगळा त्या आरक्षणामधून आणि जो वंचित आहे, जो शेतकरी, कष्टकरी, कामगार आहे, जो खरंच वंचित आहे, त्या घटकाला तुम्ही आरक्षण द्या. बरं, हे आरक्षण लागू कुठं होतं? क्रीमी लेअरची संकल्पना ही फक्त सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये लागू होती, राजकारणात ती लागू होत नाही. ओके, तर त्यामुळं क्रीमी लेअर म्हणजे काय की ज्याचं उत्पन्न आजच्या घडीमध्ये 8 लाखाची क्रीमी लेअरची मर्यादा आहे की 8 लाखाची मर्यादा, जो 8 लाखापेक्षा जास्त कमवतो तो त्याला सामाजिक मागास नाही समजलं जात, त्याला एक प्रकारे सामाजिक पुढारलेपणा समजला जातो आणि त्याला आरक्षणचा लाभ भेटत नाही. 8 लाखाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे तर त्यांना हे ओबीसीचं आरक्षण, ही फक्त ओबीसीनाच आठ आहे, म्हणजे ओबीसी, व्हीसीएनटी, एसबीसी यांनाच. तर 8 लाखाच्या ज्यांचं उत्पन्न आहे ते क्रीमी लेअरच्या आत आहेत, 8 लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न ते क्रीमी लेअरच्या वरती आहेत, ते ओबीसी आरक्षणासाठी अप्लाय करू शकत नाही, कारण कोर्टाच्या मते ते वंचित नाहीत, त्यांच्याकडे सगळे पैसा असल्यामुळे बऱ्यापैकी सुविधा आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे सुविधा नाही आहेत, जे गरीब आहेत, जे वंचित आहेत, त्यांना द्यायचं, कारण शेवटी लिमिटेड होतं, कुठेतरी फिल्टर लावणं गरजेचं होतं. त्यामुळं पैशाचं फिल्टर किंवा आर्थिक सुबत्तेचं फिल्टर हे सुप्रीम कोर्टाने लावलं. त्याचं नाव त्यांनी क्रीमी लेअर दिलं. क्रीमी लेअर म्हणजे त्या समाजातली क्रीम जी वरती असते, जी एलाइट आहे, जे वरती आहेत, सदन आहेत, पैसेवाले आहेत, त्यांना तुम्ही आरक्षण वगळा, जे गरीब वंचित आहेत त्यांना तुम्ही आरक्षण द्या. तर ही मुळात संकल्पना आली इंदिरा केस म्हणून 92 सालापासून ही लागू झाली. त्या काळात अतिशय क्रीमी लेअरची अतिशय कमी होती, म्हणजे 2 का 3 लाखच होती, ती आता वाढवत 8 लाखापर्यंत त्यांनी आणलेली आहे. बरोबर. तर क्रीमी लेअर अजून काही प्रश्न? हा, मग आता परत एकदा आपण त्या मागच्या मराठा समाजाच्या आपण विषयावर जाऊया की मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे आहे त्याचा अभ्यास करताना अशा क्रिमिलेअरचा किंवा अशा गोष्टीचा अभ्यास झाला होता का की इतका वर्ग हा सधन आहे किंवा इतका वर्ग हा ज्याला आरक्षणाची गरज आहे असा वर्ग किती आहे? कारण आता 1 मराठा लाख मराठा म्हणून जे मोर्चे झाले ते जर का आपण जास्त ऑब्झर्व केले
तर त्याच्यातला ज्या मोठ्या संख्येनं जो वर्ग सामील झाला तो मोठमोठ्या आता त्याचे अभ्यासक सांगतात किंवा हे सांगतात की मोठमोठ्या गाड्या मोठमोठ्या हे करून अशी जी वर्ग त्याच्यात सामील होतात आणि सगळ्यांना सरसकट ते आरक्षण मागतात. मग जी क्रिमिलेअरची जी चौकट ही ओबीसी समाजाला आहे तीच चौकट ही मराठा समाजाला लागू करण्यासाठी म्हणून असा काही या अभ्यासकांनी किंवा या आयोगांनी काय अभ्यास केला होता का? नाही, मुळात एससीबीसीचं आरक्षण लागू झालं त्यावेळेस त्याला क्रिमिलेअरची अट 100% होती. बरोबर. ओके. आणि त्याच्यात पण विषय असा होता की आता ईडब्ल्यूएस मध्ये ती आहे, पण त्यात फक्त काही लँड होल्डिंग वगैरेचे जे विषय आहेत की 5 एकरच्या कमी क्षेत्र पाहिजे वगैरे हे जे थोडेसे टेक्निकल मुद्दे आहेत. तर मला त्यांना मराठा समाजाच्या नेत्यांना सांगायचं की तुमचे जे काही इश्यू आहेत ईडब्ल्यूएस होतात ते सरकार बरोबर बसून तुम्ही सॉर्ट आउट करू शकता, काही इश्यू नाहीये मोठा. पण एससीबीसीचं जे आरक्षण होतं त्याला 100% क्रिमिलेअरची अट होती आणि ठीक आहे आता ते रद्द झालं त्यामुळे आता त्याबद्दल फार चर्चा करण्याचं काही हे नाही. पण एससीबीसीचं आरक्षण जे होतं त्याला क्रिमिलेअरची अट होती. बर, आता आपण मगाशच्या त्या विषयाकडे पुन्हा येऊयात की त्याच्यानंतरचा मी तुम्हाला प्रश्न असा विचारला होता की धनगर समाज एसटी आरक्षणासाठी बरेच दिवस झाले भांडतो आहे. तर धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळू शकतं का? तर मिळू शकलं तर ते कोणत्या तथ्यांवर मिळू शकेल? आणि जर का धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळू शकत नसेल किंवा आतापर्यंत ते मिळू शकलेलं नाही तर ते कोणत्या तथ्यांवर नाही? आता बरेच वेळा अशी एक मांडणी केली जाते की राज्य शासनाला केंद्र शासनाकडे फक्त एक प्रपोजल असं पाठवायचं आहे की धनगर समाजाला तुम्ही एसटी आरक्षण हे लागू करा, कारण बाकीच्या राज्यांमध्ये एसटी आरक्षण हे ऑलरेडी धनगर समाजाला दिलं गेलेलं आहे. तसं महाराष्ट्रात फक्त नाही, बाकीच्या आता धनगर समाजाच्या बाबतीत असं आहे की बाकीच्या राज्यांमध्ये तो वेगवेगळ्या नावांनी संबोधला जातो. तसं बाकीच्या राज्यांमध्ये धनगर समाजाला एसटी मध्ये समावेश असे आहे तसा महाराष्ट्रात सुद्धा तो करावा याबाबत अनेक नेत्यांकडनं मांडणी केली जाते. तर याच्याबाबत तुमचं काय मत आहे? मुळात विकासजी विषय असा आहे की धनगर समाजाला आज आरक्षण आहे. बरोबर. ओबीसी कॅटेगरीमध्ये एनटी कॅटेगरीमध्ये धनगर समाजाला आरक्षण आहे. धनगर समाज आजच्या घडीला तरी आरक्षणापासून वंचित नाही. दुसरी, मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण याच्यामध्ये एक मूलभूत फरक असा आहे की तुमची मागणी जी आहे धनगर आरक्षणाची जी मागणी आहे ती एनटी पासून एसटी म्हणजे कॅटेगरी चेंजची मागणी, बरोबर, आरक्षणाची मागणी नाही. ही कॅटेगरी चेंजची मागणी की आम्हाला आरक्षण आहे पण फक्त आम्हाला कॅटेगरी बदलून पाहिजे. ओके, ही फक्त म्हणजे थोडक्यात की आरक्षण आहे. थोडक्यात जर आपण ट्रेनचं तिकीट काढलं असेल की माझ्याकडे रिझर्वेशनचं तिकीट आहे पण मला हा नाही तो डब्बा पाहिजे, एवढाच तो विषय. ओके, पण मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असा की त्यांना आरक्षण नाही, त्यांना आरक्षण पाहिजे. आणि नुसतंच नाही पाहिजे तर वन कास्ट वन कॅटेगरी म्हणजे स्वतंत्र प्रवर्गासह आरक्षण पाहिजे. तर हे तर जवळजवळ शक्य नाही. धनगर आरक्षणाचा जो विषय तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की एससी आणि एसटी बाबत जे त्यांचे नॅशनल कमिशन होते ते डेकेडल रिव्ह्यू घ्यायचे. आपण बरोबर उल्लेख केला की एसटीचं आरक्षण हे बऱ्याच ठिकाणी धनगर समाज एसटी मध्ये बऱ्याचशा इतर राज्यांमध्ये आहे आणि त्यांना तिथे एसटीच्या सवलती भेटतात, हे खरं आहे. महाराष्ट्रामध्ये असं आहे की तो ओबीसी एनटी आहे, एनटी ओबीसी मध्ये आहे तो. तर त्याच्यात फक्त कॅटेगरी चेंजचा विषय. तर एससी एसटीचे जे राष्ट्रीय कमिशन ते डेकेडल सर्व्हेज घ्यायचे, म्हणजे 10 वर्षांनी सर्व्हे घ्यायचे की कुठलं जात राहिली का, त्यात काय करायचंय का, कुणाला आत टाकायचंय का, कुठलं समाजाला घ्यायचंय का. तर जेव्हा त्यांनी जवळपास 5 डेकेडल सर्व्हे घेतले, म्हणजे जवळजवळ 50 वर्ष त्यांनी सर्व्हे केला. 2000 साली त्यांनी ठरवलं की बाबा आता जवळजवळ आपण दरवर्षी तेच आणतो, एखादी कोणतरी जात शोधून आणतं. आता जवळजवळ काही आपल्याला याच्यामध्ये आता काही बदल करायचं नाही, त्यामुळं आहे हे सील ऑफ करा आणि आता नवीन एंट्री कोणाला देऊ नका. हे एक प्रकारे ब्युरोक्रेटिक धोरण झालेलं आहे एससी आणि एसटीच्या बाबतीत. अगदीच एंट्री देणार नाही असं नाही, पण एक ब्युरोक्रेटिक लेवलवर डिसिजन असं आहे की एससी एसटी मध्ये त्यांना ऍड करण्यात आता जवळजवळ काही इंटरेस्ट नाही. कारण जे कसं असतं की जे आता तिथं आहेत एससी आणि एसटी मध्ये ते आहेत त्यांना आता नवीन एंट्री नकोय.
हे इतर कोणाला जाण्यापेक्षा त्यांना आता नको. त्यामुळं थोडंसं ST मध्ये जाणं थोडंसं अवघड होईल. पण विषय असा आहे की धनगर समाज हा मुळात जर आपण बघितला तर जवळपास मला वाटतं 20 किंवा 30 पोटजातींमध्ये समाविष्ट आहे. आणि त्यातल्या काही जाती ज्या आहेत हे ज्यांना ट्रायबल, प्युअरली ट्रायबल म्हणता येईल अशाच पद्धतीच्या आहेत. मला वैयक्तिक असं वाटतं की सरसकट मागणी न करता, सरसकट धनगर समाजाने एसटीची मागणी न करता आपल्यातले जे वंचित घटक आहेत, म्हणजे जवळजवळ 40 पोटजाती आहेत. मग तुम्हाला 4 पोटजातींसाठी करता येईल का, 3 पोटजातींसाठी करता येईल का, 5 पोटजातींसाठी करता येईल का, 10 पोटजातींसाठी करता येईल का, अशा पद्धतीची मागणी 100% कन्सिडर केली जाऊ शकते. आणि राज्य सरकारचा याच्यामध्ये काही रोल नाहीये, हे तुम्हाला केंद्र सरकारकडेच करावं लागेल. त्याच्यानंतर अजूनही दोन तीन प्रकारचे वेगवेगळे मार्ग आहे जर एसटी आरक्षण मिळवायचं असेल तर. पण विषय असं होतो की ते समाजाचे नेते करायला इंटरेस्टेड आहेत का. एसटीचं आरक्षण धनगर समाजाला भेटू शकतं, पण जसं मी सांगितलं की एक संघ होऊन नाही भेटणार. तुम्ही एक अख्खा धनगर समाज उचला आणि एसटी मध्ये टाका तर असं निश्चित नाही होणार. जर 4 पोट जाती आहेत तर तुम्हाला 40 पोट जाती आहेत तर 10 साठी प्रयत्न करता येईल का, 5 साठी प्रयत्न करता येईल का. जर तुम्ही 10-20 वर्षाचा कार्यक्रम ठेवला तर 5, 10, 15, 20, 30, 40 10 वर्षात 10 ते 20 वर्षात आरामशीर आता सुद्धा तसं ज्याच्यातला म्हणजे धनगर समाजाचाच एक भाग असलेला खाटीक धनगर समाज जो आहे त्यांचं एसटी मध्ये ऑलरेडी समावेश झालेला आहेच. म्हणजे म्हणतो हेच मी सांगतोय की अशाच पद्धतीने करावं लागणार. तुम्ही जर सांगितलं धनगर समाज सरसकट इथून एसटी मध्ये टाका तर ते शक्य होणार नाही. पण मग काही धनगर समाज नेते हे अशी एक मांडणी करतात की धनगर समाजाला ऑलरेडी एसटी आरक्षण दिलेलं आहे, फक्त ते जे हिंदी भाषेच्या त्या बदलामुळे म्हणजे धनगर र लिहायचा जो जसा आपण खरा डी लिहिताच्या द च्या ऐवजी र च्या ऐवजी ड लिहिला जातो, तर तशा ह्याच्यात त्या फरकामुळे ती थिअरी जी आहे, धनगड हा जो समाज आहे तो महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. आदिवासी समाज आहे आणि अतिशय थोड्या काही घरांमध्ये आहे. पण एक लक्षात ठेवा की र ड चा जो घोळ घातला जातो तो शक्य नाही. त्याचं कारण असं आहे की त्यावेळेस ज्यांनी याद्या केल्या, आता जे कमिशन नेमले जातात त्याच्यापेक्षा कैक पटीने ते हुशार आणि अतिशय केपेबल लोक होती आणि त्यांचे कुठलेही त्यात वेस्टेड इंटरेस्ट नव्हते. त्यांनी अतिशय इमानदारीने ते याद्या केलेल्या आहेत. अतिशय अभ्यासपूर्वक आणि अतिशय कमी साधनात अतिशय इमानदारीत एक देश सेवा म्हणून त्यांनी ते याद्या केल्या. त्यामुळे त्या जुन्या ज्या याद्या आहेत त्या लोकांना दोष देण्यात काही पॉईंट नाही की त्यांनी र केला असं नाही. तो समाज आहे, धनगड समाज हा महाराष्ट्रात आहे, तो अस्तित्वात आहे, तो एसटी मध्ये आहे. त्यामुळं र ड झालंय हे ठीक आहे, पॉलिटिकल लाईन्सवर बोलायला भाषण करायला चांगलं आहे, पण तसं ते होणार नाही. आजही जसं तुम्ही सांगितलं की धनगर समाजाची एक कॅटेगरी एसटी मध्ये आहे, तर माझं म्हणणं की ठीक आहे ना, डिवाइड करा. 40 कॅटेगरी आहेत का, तर त्यातल्या यावर्षी आपल्याला 2-4 पाठवता येतात का बघा. पण तसं कुणाला करायचं नाही, कारण काय शेवटी राजकीय हे जाईल मग. तर पण मग इंटेन्शन आरक्षण द्यायचं नाही. अजूनही 1-2 पद्धती आहेत, अगदी देता येणार नाही असं नाही. पण धनगर तुमच्या एसटी मध्ये समावेश करा, अशी कुठली PIL कोर्टात गेली का ह्याचाही तुम्ही विचार केला पाहिजे. र आणि ड चा घोळ घालण्यासाठी राज्याला जे भाषेचे अधिकार आहेत हा धनगर समाज अनचॅलेंजेबल आहेत. नाही, हा धनगर समाज राजकीय दृष्ट्या मागास कसा आहे याचं उत्तम उदाहरण मध्ये माझ्या मते एका आमदारांनीच सांगितलं की स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजपर्यंत म्हणजे संख्येनं किती आहे मोठा, जसं आपण ओबीसींची जनगणना झाली नाही त्या ओबीसींच्या जनगणनेमध्येच ओबीसींमध्ये असलेल्या भागांमुळे धनगरांची जनगणना झाली नाही, परंतु अशा एका ओबीसींमधला एक मोठा गट असलेला हा धनगर समाजाचा स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजपर्यंत एकही लोकसभेत खासदार नाही. हे म्हणजे धनगर समाजाच्या राजकीय मागासले म्हणजे आता राज्यसभेवर जे आता विकास महात्मे जे गेलेले आहेत ते पहिले राज्यसभेचे खासदार, पण लोकसभेत तर आतापर्यंतच्या इतिहासात कोणच खासदार झालेलं नाही.
जसे जसे आता मराठा समाजाचे जे आपण म्हणतो की इतके सरपंच आहेत, इतके ग्रामपंचायत सदस्य आहेत, इतके सरपंच आहेत, इतके पंचायत समिती सदस्य आहेत, इतके आमदार आहेत, इतके खासदार आहेत, इतके मंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत. त्या प्रमाणात जर का मोठा असलेला हा धनगर समाज आहे तर त्यांच्याकडे ते हेच आहे. तर आपण आता सगळ्यात मेन मुद्द्याकडे फार उशिरा पोहोचलेलो आहोत. पण विकासजी त्याच्यातही मी सांगतो तुम्हाला की ठीक आहे, खासदार जाऊन काय करणार? जी तो मागणी लोकसभेत करू शकतात ते तुमच्यापैकी कुठलाही कार्यकर्ता जाऊन सुप्रीम कोर्टमध्ये पीएल मध्ये मागणी करू शकतो. ती केली आहे का आजपर्यंत कोणी? ठीक आहे, खासदार होईल, तो लोकसभेत मागणी करेल, प्रश्न विचारेल, उत्तर भेटेल, हा नंतरचा विषय. बरोबर. पण अजूनही कुणी पीएल केली आहे का या बाबतीत? मला माझ्या माहितीत तरी नाही. असं हे जवळजवळ सगळ्या समाजात होतं, अक्षरशः काय कुणा समाजाचं नाही. आता आपण या विषयाकडे येऊयात की ओबीसी समाजाला नोकरीत बढतीसाठी असलेलं आरक्षण हे नुकतंच राज्य सरकारने त्याच्यावर हे आरक्षण काढून टाकलेलं आहे. तर हे कोर्टात टिकेल का आणि हे कोणत्या निकषांच्या आधारे हे राज्य शासनानं हे बढतीमध्ये म्हणजे नोकऱ्यांमध्ये बढतीमध्ये असलेलं ओबीसीचं आरक्षण काढलं? नाही, एक लक्षात ठेव, मुळात पदोन्नती म्हणजे प्रमोशन इन रिझर्वेशन जो विषय आहे तो सरसकट ओबीसीना लागू नव्हता. तो एसटी एसटी बीजेएनटी या कॅटेगरीलाच लागू होता. ओबीसीना प्रमोशन म्हणजे प्रमोशन मध्ये रिझर्वेशन असावं ही फाईल जवळपास 12-13 वर्ष सरकारकडे पडून आहे. ती पास झालेली आहे, त्यात सगळा अभ्यास झालेला आहे. ती फक्त मान्य करायची 12-13 वर्षापासून कुठल्याही सरकारने ते मान्य केलं नाही. आता जेव्हा हे रद्द केलं प्रमोशन इन रिझर्वेशन, तर त्या बहाण्याने का होईना आता ओबीसीना प्रमोशन रिझर्वेशन मध्ये प्रमोशन मध्ये रिझर्वेशन भेटेल. जर आपण विचार केला की हे का केलं सरकारने, तर कुठेतरी त्यांना मराठा आरक्षणाचा जो निकाल आला होता तो त्याच्यावर काही संघटना प्रचंड सरकारवर नाराज झाल्या होत्या, लोक नाराज झाले होते, कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांचा रोष सरकारवर येऊ नये म्हणून ठीक आहे तुम्हाला देता नाही आले म्हणून ह्यांचं काढून घ्या, अशा प्रकारचं काहीतरी सरकारची भूमिका होती असं मला वाटतंय. पण मुळात तो जी आर जो आहे तो त्यांनी मागं घेतला. माझी माहिती असे तो रद्द करायचं चाललेलं आहे त्यांचं. तो मागं घेतलेला आहे, त्याला त्यांनी स्थगिती दिलेली आहे आणि तो रद्द करतायत. आणि रद्द केला नाही तरी लोक इमिजिएटली कोर्टात जाणार आणि तो जी आर कोर्टात रद्द करून घेणार. मग सरकार परत तोंड कशी पडणार? तर मुळात हे मला वाटतं कॉमन गुड सेन्स शुड प्रिव्हेल आणि त्यांनी तो जी आर रद्द करावा. आणि इनफॅक्ट आता त्या बहाण्याने चर्चा झालीच आहे. तर जे 1 वर्षापूर्वी म्हणजे 12-13 वर्षापूर्वी पास झालेला विषय होता की ओबीसींनाही प्रमोशन मध्ये रिझर्वेशन असावं, तर तो त्या अनुषंगाने ओबीसींचाही समावेश त्याच्यामध्ये करावा. पण जसं एक लक्षात ठेवा, जसं मी मगाशी सांगितलं की सरसकट तुम्हाला एसटी मध्ये जाता येणार नाही, तसंच ओबीसींची पण नीती आहे की जिथं ओबीसींना सरसकट जाता येत नाही तिथं एनटीना तरी द्या, बीजेंना तरी द्या आणि मग नंतर ओबीसींना द्या. अशाच पद्धतीने कारण शेवटी नेगोशिएटिंग टेबलवर आहोत आपण. सरसकट मागितलं तर कोणी देणार नाही. त्यामुळे जसं भारतीय पद्धतीत आपण बाजारभाव करतो तशाच पद्धतीने सरकारचं पण तुम्हाला डील करायला लागतं की ठीक आहे आम्हाला नाही तर एनटीला द्या, विजेला द्या, एसबीसीला द्या, ओबीसीतला या जातींना द्या, सरसकट ओबीसींना घेऊन टाका. असंच पद्धतीने ते निगोशिएट होत असतं सगळीकडं. तर लेट्स सी या बहाण्याने ओबीसींनाही भेटेल. बर, आता अजून एक नुकताच निकाल सुप्रीम कोर्टाचा आला त्याबाबतची अस्पष्टता आहे. म्हणजे मी आता 2-4 दिवस झाले प्रसार माध्यमांमध्ये आपले हरिभाऊ राठोड ना माझ्या मते ते एक भूमिका मांडत आहेत आणि बाकीचे सगळे ओबीसी नेते एक वेगळी भूमिका मांडत आहेत. सगळ्या म्हणजे 4 राजकीय पक्ष 4 लोकांकडनं ऐकलं तर एक वेगवेगळी भूमिका ते मांडत आहेत. तर आता जो निकाल आला त्या निकालाच्या अन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ओबीसीचं आरक्षण हे रद्द केलं गेल्याचा आता तो प्रत्यक्षात निकाल अजून आपल्याला वाचायला मिळालेला नाही. पण असं एक सांगितलं जात आहे की ओबीसीचं आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं रद्द केलेलं आहे. तर ते खरंच रद्द केलेलं आहे का? आणि हरिभाऊ राठोड यांच्या मते मध्ये कुठल्या तरी एका प्रसार वाहिनीवर मी ऐकलं त्यांच्याकडनं की सरसकट सगळ्यांचं नाही, 5 जिल्ह्यांपुरता हा विषय होता आणि तेवढा अतिरिक्त आरक्षण जे होतं
ते रद्द झालेलं आहे, सरसकट सगळं ओबीसीचं आरक्षण रद्द झालेलं नाही, असं हरिभाऊ राठोड यांची मांडणी होती. तर ती कितपत योग्य आहे आणि या सध्या त्यांचा जो निकाल आलेला आहे तो काय आलेला आहे? मुळात हा विषय झाला असा होता की जे आदिवासी बहुल भाग आहेत, म्हणजे ट्रायबल डिस्ट्रिक्ट आहेत, तर त्यातले काही जसे वाशिम, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि अकोला या 5 जिल्ह्यांमध्ये झालं काय होतं की एसटीचं पॉप्युलेशन हे जास्त आहे आणि एससी आणि एसटीला पॉप्युलेशनच्या प्रमाणे रिझर्वेशन द्यायचं असतं आणि सगळ्यांचं रिझर्वेशन 50% आत बसवायचं असतं. आता एससी आणि एसटीला त्यांच्या पॉप्युलेशन प्रमाणे द्यायचं तर क्वेश्चन फक्त ओबीसींचंच आहे. ओबीसींचं फ्लेक्सिबल आहे. ओबीसींना मॅक्सिमम 27 आणि मिनिममची काही त्याला लिमिट नाहीये. ते मिनिमम किती असू शकतं आणि ते लोकसंख्येच्या प्रमाणात द्यायचं नाहीये, फक्त 50%च्या आत बसवायचे. त्यामुळे ज्या ठिकाणी एसटीची संख्या 20% आहे, एससीची 20 आहे, तर तिथं 50% उरतच किती, 10% आरक्षण उरतं. तर झालं असं होतं की मागच्या सरकारने ज्यावेळेस मराठा आरक्षण दिलं त्यावेळेस ते म्हणले की बाबा 50%ची मर्यादा अशी ओलांडलेली आहे, तर मग आता ओबीसीचं पण 27 करा. ओबीसीचं त्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी 10, काही ठिकाणी 5, काही ठिकाणी 7 असं टक्केचं आरक्षण होतं. तर ओबीसीचं 27% आरक्षण केलं आणि मग 40 आणि 27 हे 67% झालं आणि ते 50च्या वर गेलं ना, अर्थात सुप्रीम कोर्टाने स्ट्राईक डाऊन केलं. हा झाला वरवरचा विषय. तर तो निकाल 5 जिल्ह्यांपुरता आहे का? तर हो, तो 5 जिल्ह्यांपुरता आहे. तिथलच्या पंचायत समिती, नगरपंचायत हे सगळ्यांचं आहे. पण एक त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की इलेक्शन कमिशनला त्यांनी पार्टी केलेलं आहे आणि ओबीसींना आरक्षण देताना इलेक्शन कमिशनला गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि ओबीसींना आरक्षण देताना क्वांटिफायबल डेटा असला पाहिजे, ही मागणी इलेक्शन कमिशननी केलेली आहे, सुप्रीम कोर्टनी केलेली आहे. क्वांटिफायबल एम्पेरिकल डेटा अजून या सरकारला किंवा मागच्या सरकारला देता आला नाही. हे दुर्दैव आहे. ज्या कुणी या सरकारची बाजू मांडण्याची जबाबदारी या कोर्टात घेतली होती त्या व्यक्तीला, जर तो ब्युरोक्रेट असेल तर कामावरनं काढलं पाहिजे, जर तो मंत्री असेल तर त्याला मंत्रिमंडळातनं काढलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या गलथान कारभारामुळं या 50% समाजावर एवढं मोठं संकट आज आलेलं आहे. 5 जिल्ह्यांपुरतं जरी हे मर्यादित वाटत असलं तरी तसं नाहीये, कारण क्वांटिफायबल डेटा किंवा एम्पेरिकल डेटा हा अख्ख्या महाराष्ट्रातच सुप्रीम कोर्टात आपण द्यायला पाहिजे होता. तो डेटा किंवा ते ह्या सरकारने किंवा मागच्या सरकारने केलेलं नाही. मुळात या केसमध्ये त्यांनी वेळ मागून घ्यायचा तर सुप्रीम कोर्टाकडनं की बाबा आम्हाला डेटा कलेक्ट करायला एवढा वेळ लागेल, तुम्ही आम्हाला तेवढा वेळ द्या आणि आम्ही निश्चित डेटा तुमच्या समोर देऊ, अशी भूमिका सरकारने घेतली नाही. तर माझं तर खरंच मत असं आहे की या केसची जबाबदारी कोणाकडे होती ते बघितलं पाहिजे आणि त्याच्यावर नाही मला याच्यातनं एक आता तुमच्याकडनं माहिती अशी हे हवी आहे की आता जे रद्द झालेलं आरक्षण आहे ते सरसकट सगळं रद्द झालं आहे का अतिरिक्त जे दिलं होतं तेच आरक्षण रद्द झालं? नाही, एक लक्षात ठेवा विकासजी, मला सांगा, समजा 100 जागा होत्या, आपण एक पंचायत समितीचा हे बरोबर त्या नगरपालिकेचं 100 जागा होत्या, त्यातले एससी साठी 20 राखीव, एसटी साठी 20 राखीव आणि ओबीसी साठी 27 राखीव. ओके, तर 67 जागा राखीव झाल्या. 50% म्हणले कोर्ट म्हणलं 50% जवळ जाता कामा नये, त्यामुळे ते ओबीसीच्या रद्द करा. तर आता ओबीसीच्या जागा किती अतिरिक्त आहेत? तर 67 म्हणजे 17 जागा अतिरिक्त आहेत. मग कुठल्या 17 रद्द करणार? बरोबर आहे, तुमच्या लक्षात येते का? बरोबर. मग ओबीसीच्या सगळ्या रद्द करायच्या आणि मग त्या 10 राखीव ठेवायच्या आणि बाकीच्या 17 हे ओपन मधनं भरायच्या. ओके, अच्छा. त्यामुळं अतिरिक्तच रद्द झालेलं आहे. पण मुळात त्याच्यात एक इंटरप्रिटेशन ऑफ जजमेंट असतं. जर याच्यामध्ये सरकारला असं वाटलं की सुप्रीम कोर्ट म्हणते की बाबा डेटाशिवाय ओबीसी आरक्षण देता येणार नाही, तर जवळजवळ हे अख्ख्या ते महाराष्ट्राला लागू करून ओबीसीचं अख्खं आरक्षण रद्द करण्याची भीतीही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटती. कारण त्याला पण ते सरळ म्हणणार किंवा तुम्ही तो आणत जे आणायचं सुप्रीम कोर्ट मधून आणा, आम्ही काय बोलणार त्याच्यामध्ये. ती भीती आहे. आणि मुळात तुम्ही जो प्रश्न विचारला तर की जागा रद्द करणार कुठे? जे 100 जागा ते
कुठली जागा एक्सेस आहे कसं सांगणार, म्हणजे कुठला वर्ड एक्सेस आहे. त्यामुळे सगळे ओबीसीचं रद्द करायचं आणि ओबीसीच्या आहेत तेवढ्याच जागा ठेवायच्या 10 आणि बाकी 17 ज्या जागा आहेत त्या ओपन बंद भरायच्या, असा तो विषय आहे. अच्छा. पण म्हणजे आता ज्या येणाऱ्या ज्या येऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत, म्हणजे पंचायत समिती, ग्रामपंचायत असतील, नगरपालिका असतील, त्याच्यामध्ये विकासजी मी स्पष्टपणे सांगतोय की इलेक्शन कमिशन त्याच्यामध्ये पार्टी होतं. इलेक्शन कमिशनला डायरेक्शन सुप्रीम कोर्टने दिलेले आहेत. उद्या जर इलेक्शन कमिशन म्हणलं की आमच्याकडं ओबीसीचं आरक्षण आम्हाला द्यायची इच्छा आहे पण आमच्याकडे डेटाच नाहीये, तर आम्ही ठरवणार कसं की 27% द्यायचं का 13% द्यायचं का 10% द्यायचं. त्यामुळे जोपर्यंत डेटा येत नाही आम्ही आरक्षण देतच नाही. काय करणार तुम्ही. म्हणजे त्या अनुषंगानं म्हणजे आता हे सगळं जे आहे की या स्थानिक स्वराज्य, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे ही गंभीर बाब आहे. माझी तीच हे कळकळ आहे की जे कोण हे कोर्टामध्ये हे या केसच्या संदर्भात बघत होतं ते कोण व्यक्ती होती, त्यांनी इतका हलगर्जीपणा कसा केला. जर तो ब्युरोक्रेट असेल तर इमिजिएटली सॅक केला पाहिजे, मंत्री असेल तर घरी बसवला पाहिजे. ही गंभीर बाब आहे, अतिशय गंभीर बाब आहे. कारण ओबीसीचं इतकं कष्टाने मिळालेलं आरक्षण यांनी फुकट घालून ठेवलं. पण मग आता याच्यात पुनर्विचार याचिका देऊन याच्याबाबत काही करता येऊ शकतं का काय, याच्याबद्दलचे पुढे त्याचं भविष्य काय वाटतं तुम्हाला. मुळात झालं असं की एक लक्षात ठेवा, जेव्हा मराठा आरक्षणचं फेटाळलं होतं, आता पुनर्विचार याचिका करतात, तर त्या काळात त्यांनी समित्या नेमल्या, अभ्यासाला समिती नेमली, मंत्रिमंडळाची समिती नेमली. मी अतिशय जबाबदारीने सांगतो, एक्सपर्ट्स, लिगल एक्सपर्ट्स मागवले गेले, एका ओपिनियनसाठी लाखो रुपये दिले गेले. हे ऑन द रेकॉर्ड आणि ऑफ द रेकॉर्ड पण झालं. हे सगळं ओबीसीच्या बाबतीत का नाही झालं, का नाही मंत्रिमंडळाची समिती नेमली गेली, का नाही त्यांनी समाज घटकांची, कार्यकर्त्यांची, तज्ज्ञांशी, एनजीओशी, संघटनांची चर्चा केली, नाही केली त्यांनी. का नाही त्यांनी लिगल ओपिनियन घेतले, का नाही टाइम मागून घेतला. बरोबर, त्यांना बरंच करता आलं असतं. आज आता तुम्ही जे म्हणताय ना, तर ते रिव्ह्यू पिटिशन फेटाळलेलं आहे, पण निकाल खूप आधी आलेला आहे. हा निकाल मागच्या वर्षीचा आहे. बरोबर, तुमच्याकडे इतका टाइम होता रिव्ह्यू पिटिशन मध्ये पण. बरोबर. तर या अनेक विषयाला आपण आज या चर्चेमध्ये स्पर्श केलेला आहे. येणाऱ्या निवडणुका आहेत. महाराष्ट्रासमोर कोरोनासारखं मोठं संकट उभं आहे. तरीही जातीच्या या आरक्षणांच्या या निकालांच्या एकोमागोमाग एक आल्यामुळे समाजात एक वेगळी अस्वस्थता निर्माण झालेली आहे. या अस्वस्थ समाजाला कुठंतरी विचार करायला लावणारी ही चर्चा आजची अत्यंत महत्त्वाची होती. जे कोण हा व्हिडिओ बघतील त्या सगळ्यांना या चर्चेमधनं तयार झालेले प्रश्न, या चर्चेला मधनं या प्रश्नांना जबाबदार असणाऱ्या आस्थापना, म्हणजे काही काळात ती समाजातले नेते जबाबदार असतील, इथल्या ठराविक एक सत्ता केंद्र जबाबदार असतील, सत्तेमधले असलेले काही नेते जबाबदार असतील, राज्य सरकार जबाबदार असेल, केंद्र सरकार जबाबदार असेल, हा विचार ज्यानं त्यानं आपापला करायचा या आजच्या झालेल्या चर्चेमधनं. धन्यवाद मृणालजी, आपण आमच्याशी चर्चा केलीत याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. अशा आता याच्यानंतर अनेक न्यायालयाचे निकाल येतील, अनेक मोर्चे निघतील, अनेक या चर्चांमधनं विषय चर्चिले जातील. न्यायालयावर दबाव टाकला जाईल, सरकारवर दबाव टाकला जाईल, केंद्र शासनावर दबाव टाकला जाईल आणि सरते शेवटी दबावाचं राजकारण पुढे येतं का आपली जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली जी समाज रचना आहे, ज्याच्यासाठी त्यांनी हे आरक्षण हे दिलं गेलं पाहिजे असं सांगितलं, ते पुढं येईल आणि एक वेगळा आणि चांगला सशक्त समाज पुढे येईल. हेच आता येणाऱ्या काळात बघायचं आहे. मी विकास माने, MH12 न्यूज, पुणे.